छत्रपती संभाजीनगरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्या बैठकीत स्टीलचा पाईप असलेला झेंडा वापरू नका, तसेच मिरवणुकीसाठी वाहनांची योग्य तपासणी करूनच वापरा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले। तर महिला व तरुणीच्या छेडछाडी होऊ नये यासाठी योग्य पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचं आश्वासन देखील पोलिसांनी दिलंय। छत्रपती संभाजीनगर शहरात मुबलक प्रमाणात पाणी आणण्यासाठी 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची टेस्टिंग करण्यासाठी बुधवारी 10 तासांचा शटडाऊन घेण्यात आला होता। गुरुवारी पाणी पुरवठा सुरू झाला असतानाच फारोळ्यात जलवाहिनी निखळली, ती सुरू करण्यास रात्र झाली आणि शुक्रवारी फारोळ्यातच जुनी 1200 मिलीमीटरची जलवाहिनी फुटली आणि नवी जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला तडे गेले। याचा परिणाम असा झाला की 3 दिवस शहराला पाणीच आलं नाही। त्यामुळे शहरातील अनेक वसाहतींमध्ये पाण्याचा ठणठणाट पाहायला मिळतोय। पाणी पुरवठ्याचे 2 टप्पे पुढे ढकलल्याची नामुष्की मनपावर उडावली आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत आहेत की ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाज घटकाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देऊ, परंतु हे साफ खोटं आहे। मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं तर एससी, एसटी, ओबीसी, भटके, विमुक्त तसेच खुल्या प्रवर्गासाठी असणाऱ्या 40% आरक्षणाला धक्का लागणार आहे, असं वक्तव्य हरिभाऊ राठोड यांनी केलंय। चिपळूणमधील दगडफेक प्रकरणी शिवबाठा गट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोन्ही बाजूचे मिळून जवळपास 300 ते 400 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिवजयंतीचा औचित्य साधून अकोट येथील चतुर्भुज आर्ट्स आणि शिवाजी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शिवरायांची भव्य रांगोळी करण्यात आली आहे। 100 फूट बाय 150 फूट अशा एकूण 15,000 स्क्वेअर फुटातही रांगोळी काढण्यात आली आणि या रांगोळीला 13 फेब्रुवारीला सुरुवात केली होती, तर तब्बल 4 दिवसानंतर ही रांगोळी पूर्ण करण्यात आली आहे। अर्थातच ही रांगोळी तब्बल 96 तासात पूर्ण करण्यात आली आणि या रांगोळीसाठी 4000 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामधील सावळदे गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्यातर्फे गावात शांतता नांदावी, तरुण पिढी जुगार आणि इतर व्यसनांच्या आहारी जाऊ नये यासाठी गावात दक्षता घेण्यात येत असते। मात्र सावळदे येथील उपसरपंच सचिन जाधव यांनी गावातील अवैध धंद्याला विरोध केल्यावर त्यांना मारहाण करण्यात आली होती। या घटनेचा सरपंच सेवा महासंघातर्फे निषेध करण्यात आला आणि या संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेऊन गाव गुंडांचा बंदोबस्त तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे। माधवनगर येथील आकाश गोसावी यांनी मुलगी झाल्यानंतर संपूर्ण माधवनगरमध्ये एकच जल्लोष केला। यावेळी ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत गोसावी कुटुंबियांनी मुलीच्या जन्माचं स्वागत केलंय। मुलगी जन्मली म्हणून गोसावी कुटुंबाने आपल्या दारात फटाक्यांची आतिषबाजी करत दिवाळी साजरी केली आहे। धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरातील गोलाई चौक येथे देवीची आराधना करत आंदोलन करण्यात येत होते। शुक्रवारी दुपारपासून मराठा समाज धाराशिव जिल्ह्यात आक्रमक झालेला पाहायला मिळाला, तर रात्री उशिरा भूम शहरातील हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको तर काही ठिकाणी बसेसची जाळपोळ आणि तोडफोड करून शासनाचं लक्ष वेधलं जात आहे, तर यावेळी सकल मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। मनसेतर्फे बेलापूर येथे ब्रास बँड महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। आगरी कोळी संस्कृतीचा पारंपरिक संगीतमय ठेवा जपण्यासाठी या ब्रास बँड महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या महोत्सवाला मनसे नेते अमित ठाकरे, अभिजित पानसे आणि शर्मिला ठाकरे यांची उपस्थिती होती। यावेळी मनसे नेते अमित ठाकरे यांनी ब्रास बँड वादनाचा मनमुराद आनंद लुटलाय।
वाशिम जिल्ह्यातील बहुतांश गाव खेड्यांमध्ये जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा घसरत चालला असून अनेक शिक्षक विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करताना दिसून येत असल्याने या संदर्भात जिल्हा परिषदेचे नुकतेच रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांची शाळा भरवली असून त्यांना मार्गदर्शन करत मुख्याध्यापकांनी आपल्या कामात सतर्क व्हावे, अन्यथा आम्ही आपली गय केली जाणार नाही असा इशारा दिला. भाजपाकडून 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन बोलावण्यात आलंय. शनिवारपासून भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे आणि या राष्ट्रीय अधिवेशनाला राज्यातून 710 पदाधिकारी जाणार आहेत. 17 आणि 18 फेब्रुवारीला दिल्लीत हे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. सर्व राज्यातले भाजपाचे मंत्री, खासदार, आमदार, माजी खासदार, त्याचबरोबर राष्ट्रीय कार्यकारी सदस्य, लोकसभा प्रभारी, जिल्हा संयोजक, जिल्हाध्यक्ष, मोर्चा अध्यक्ष दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना तसेच स्थानकावरील उपाहारगृहात अन्न शिजवण्यासाठी विक्रेत्यांना एलपीजी गॅसचा वापर करण्यास रेल्वे प्रशासनाने बंदी घातली आहे. गेल्या 2 दिवसांपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीतील कलरफुल अभिनेत्री पूजा सावंत हिच्या लग्नाबद्दलची चर्चा रंगली होती. अनेकदा तिच्या लग्नाचे प्लॅन्सही चाहत्यांसमोर आले होते. अशातच अभिनेत्रीने शुक्रवारी मुंबईमध्ये गुपचूप साखरपुडा आटोपलाय. बॉयफ्रेंड सिद्धेश सोबत पूजाने गुपचूप साखरपुडा आटोपलाय. सध्या अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा खामगाव तालुक्यातील आलेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा प्रचंड नुकसान केलंय. शेतात उभे असलेले गहू, ज्वारी, मका तसेच हरभऱ्याच्या पिकाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे पुन्हा एकदा अस्मानी संकटामुळे शेतकरी जेरीस आलाय. आधीच शेतमालाला बाजारपेठेत भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आलाय. त्यात आता या अस्मानी संकटाने पुन्हा एकदा शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं आहे. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करू लागलाय.